नमस्कार मंडळी, आजची आपली रेसिपी आहे क्रिस्पी चिकन बर्गर। चिकन पॅटी बनवण्यासाठी मी 200 ग्राम बोनलेस चिकन घेतलेलं आहे। मिक्सरमध्ये 4 ते 5 स्लाइस घ्यायचे ब्रेडचे, त्याच्यामध्ये 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या, 2-3 मिरच्या आणि आल्याचा तुकडा टाकून बारीक करून घ्यायचा आहे। एक अंडा फेटून घेतलेला आहे आणि हे कॉर्नफ्लेक्स आहेत ज्याचा मी मिक्सरमध्ये चुरा करून घेतलेला आहे। चला तर टिक्की बनवण्यासाठी आपण बोनलेस चिकन मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण मीठ आणि काळी मिरी पावडर ऍड करणार आहोत। चिकन खूप छान बारीक झालेलं आहे। आता आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया। चिकन आपण आता बाउल मध्ये काढून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण जे ब्रेड क्रम्स वगैरे जे बारीक करून घेतलेलं ते ऍड करायचं आहे बाइंडिंग साठी। छान एकत्र करून घ्यायचं आहे। हे बघा आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे। हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याची आपण आता पॅटी तयार करून घ्यायची आहे। अशी छान पॅटी करून घ्यायची। एका बाजूला पॅटी तयार करत असताना आपण तेल तापत ठेवूया। आपण जे अंडा फेटून घेतलं होतं त्यामध्ये एकदा डीप करायचं आहे आणि त्याच्यानंतर कॉर्नफ्लेक्स मध्ये डीप करायचं। कॉर्नफ्लेक्स मध्ये डीप एकदा झालं की परत आपण एकदा अंड्यामध्ये डीप करणार आहोत। असं सर्वत्र दोन्ही बाजूने छान आपण लावून घेणार आहे। आपलं तेल तापलंय, आपण आता पॅटीज तळून घेऊया। एकदम स्लो फ्लेम वरती आपण पॅटी दोन्ही बाजूने फ्राय करून घेणार आहोत। चला तर आता आपण बर्गर बनवून घेऊया। बर्गर बन घेतलेले आहेत, तसे आपण दोन भाग करून बटर लावून थोडंसं तव्यावरती गरम करून घ्यायचे आहे। आता त्याला आपण मेयोनीज दोन्ही बाजूला मेयोनीज लावून घ्यायची आहे। तुम्हाला जो सॉस आवडतो तो सॉस लावू शकता। तुम्ही शेजवान सॉस लावू शकता। तर मी याच्यामध्ये चिपोटले यूज केलाय। कांदा, टोमॅटो, हे लेट्यूस आहे। त्याच्यामध्ये आपण आपली बर्गर पॅटी ठेवायची, त्याच्यावरती चीजचं स्लाइस टाकून घ्यायचं। रेडी आहे आपला चिकन क्रिस्पी बर्गर। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंट मध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।